हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्वासकी। आज आपण बनवणार आहोत ओरिओ बिस्किटची बर्फी। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। इथे आपण ओरिओचे 5 बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत। आता आपण ही क्रीम वेगळी करून घेणार आहोत। आपण बिस्किटची क्रीम घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धी वाटी सुकं खोबरं, नंतर टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये 3 चमचे साखर। जी साखर आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ शकतो। त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे 3 चमचे मिल्क पावडर। दूध पावडर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका तुम्ही। त्याच्यानंतर मी टाकणार आहे वेलची पूड अर्धा चमचा, थोडे ड्रायफ्रुट्स। आपण आता ह्याच्यामध्ये 1 चम्मच दूध टाकणार आहोत। आपण दूध जास्त टाकणार नाही, जास्तीत जास्त आपण 1 ते 1.5 चम्मच दूध आपल्याला लागणार आहे ह्याच्यामध्ये, कारण की आपल्याला एक कणिक सारखं घट्ट करून घ्यायचं आहे। इथे मी एक फॉइल पेपर घेतलाय, तुम्ही पाहू शकता। आता ह्याच्यावरती मी तो आपला क्रीमचा डो ठेवून देणार आहे। इथे आपले हे फोल्ड करून झालेलं आहे। आता आपण त्याला दोन्ही कोणे आपण त्याचे आता छान पॅक करून घेणार आहोत पूर्ण, आणि आपण आता ह्याला 10 मिनिटं फ्रीजर मध्ये ठेवून देणार आहोत। हे मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेले आहे आपण बिस्किट। आपण ह्याच्या तुम्ही पाहू शकता ह्याचा पूर्ण असं छान असं चुरा झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 मोठा चमचा तूप। आपण आता हे सगळं एकजीव करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण एकदम थोडंसं दूध टाकणार आहोत, जेणेकरून हे एकजीव नीट होऊन जाईल, एकत्र मिक्स नीट होऊन जाईल हे सगळं। जास्त आपण हे दूध टाकणार नाहीये, आपण थोडं थोडं करून दूध टाकणार आहे ह्याच्यामध्ये। बिस्किटाचा ह्याचा गोळा छान असा झालेला आहे। आपला हा बिस्किटाचा गोळा छान असा त्याला तेल सुटलेला आहे। जसं जसं आपण लाटायला स्टार्ट करू, तुम्ही पाहू शकता त्याला साईडने असे क्रॅक आलेले आहेत। आता हे क्रॅक आपण लास्टला मॅनेज करून घेऊया। आधी आपण त्याला एकसारखा असा आकार देऊन घेऊया। पूर्ण आपण त्याला आधी लाटून घेऊया। पूर्ण लाटून घेतल्यावरती आपण त्याला साईडचे हे क्रॅक आपण त्याचे मॅनेज करणार आहोत। बस आपला आता हे रेडी झालेलं आहे। मी हा 1 तास ठेवला होता। आता हा आपण ओपन करूया। अशा पद्धतीने छान फोल्ड करून घेणार आहे। सगळ्या साईडने आपण त्याला असं दाबून घेणार आहे, जेणेकरून ते मिठाई एकदम परफेक्ट त्याच्यामध्ये एकत्र झालेली पाहिजे। असंच आपण तिला साईडने आता फोल्ड करत करत पॅक करणार आहोत। आपली ही बर्फी आपण 8 तास फ्रीज मध्ये ठेवून दिली होती। चला तर मग आपण चेक करूया आता आपली ही बर्फी पूर्ण सेट झाली आहे की नाही ते। अशी सेट झालेली आहे। चला तर मग आपण तिला आता कट करून घेऊया। आपण तिचे छोटे छोटे पीसेस करणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथे आपली ही ओरिओ बिस्किटची बर्फी रेडी झालेली आहे। खूप कमी खर्चामध्ये आणि लवकर होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि आम्हाला नक्कीच कळवा। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।